जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी अपडेट्स या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बघा, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड लातूर या बँकेअंतर्गत एकूण 375 पदांची सरळ सेवा भरती निघालेली आहे. या पद भरतीविषयीची संपूर्ण माहिती, जसे की तुमची जागा, त्यानंतर तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन, तुमची वयोमर्यादा, त्यानंतर तुमचा फॉर्म भरण्याचा दिनांक, त्यानंतर इतर अटी व शर्ती याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. बघा, दी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड लातूर या अंतर्गत लिपिक लेखनिक, त्यानंतर सबग्रेड म्हणजे मल्टीपर्पज सपोर्ट स्टाफ म्हणजे तुमचा शिपाई, त्यानंतर वाहन चालक, या 3 श्रेणीमधील एकूण 375 पदांची सरळ सेवा भरती ऑनलाईन परीक्षा प्रक्रियेद्वारे करण्यासाठी उमेदवारी अर्ज मागवण्यात येत आहेत. बघा, विविध श्रेणीतील पदांसाठी असणारी पात्रता निकष हे बँकेच्या जे संकेतस्थळ दिलेलं आहे, या संकेतस्थळावर दिनांक 18/12/2025 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीत उपलब्ध असतील. ही जाहिरात मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे समजून. त्यामध्ये बघा, पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म व परीक्षा शुल्क जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे भरणा करावी. त्यामध्ये बघा, अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख जी आहे 6/1/2026 सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. तुम्ही 6 जानेवारी पर्यंत हा फॉर्म भरू शकता. त्यानंतर बघा, संपूर्ण जाहिरात बघूयात. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड लातूर, मुख्य कार्यालय लातूर. बघा ही जाहिरात. त्यामध्ये बघा, लिपिक पहिलं पद जे असणार आहे तुमचं लिपिक, त्यानंतर शिपाई, सबग्रेड मल्टीपर्पज सपोर्ट स्टाफ, त्यानंतर वाहन चालक तुमचं ड्रायव्हर. यामध्ये पहिलं जे पद आहे मित्रांनो लिपिक लेखनिक क्लेरिकल, यामध्ये भरावयाची जी पदे आहेत, एकूण पदे जी असणार आहेत ती पदे आहेत 250 पदे ही लिपिकसाठी असणार आहेत. त्यामध्ये तुमची वयोमर्यादा बघा, किमान वय 21 वर्ष व कमाल वय 30 वर्ष. दिनांक 30/11/2025 अखेरपर्यंत, म्हणजे 30 नोव्हेंबर पर्यंत तुमचं वय हे 21 वर्ष प्लस आणि 30 वर्षाच्या आतमध्ये हे तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे. महत्वाचं म्हणजे लिपिक पदासाठी शैक्षणिक पात्रता बघून घ्या. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेचा असावा. बघा, उमेदवार हा मान्यप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. त्यानंतर पदवी कालावधीत सरासरी 60% गुण मिळवून उत्तीर्ण असावा. म्हणजे तुम्ही कुठल्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असेल तर चालणार आहे, परंतु तुम्हाला 60% गुण हे पदवीला असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा, उमेदवार महाराष्ट्र राज्य व उच्च व तांत्रिक शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडील अधिकृत MSCIT सर्टिफिकेट किंवा शासन मान्यता प्राप्त संस्थेचे किमान 90 दिवसांचे तत्सम शासकीय संगणक प्रमाणपत्र केलेले असावे. बघा, तुमच्याकडे MSCIT सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. जर MSCIT नसेल तर तुम्ही शासन मान्यता प्राप्त ज्या संस्था असतात त्या संस्थेमध्ये 90 दिवसाचे तत्सम शासकीय संगणक प्रमाणपत्र प्राप्त केलेलं असावं. तुमच्याकडे 90 दिवसाचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे, किंवा MSCIT दोन्हीपैकी एक. त्यानंतर बघा, मान्यता प्राप्त विद्यापीठाची संगणक पदवी किंवा पदविका असल्यास अट शिथिल राहील. तुमच्याकडे जर मान्यता प्राप्त विद्यापीठाची संगणकाची पदवी असेल किंवा पदविका असेल तर ही तुम्हाला MSCIT लागणार नाही मित्रांनो, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. यामध्ये बघा, लिपिक या पदासाठी तुमची कुठल्याही शाखेचा ग्रॅज्युएट असाल, कुठल्याही शाखेतून तुम्ही पदवी धारण केलेली असेल आणि तुमच्याकडे MSCIT सर्टिफिकेट असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकताय. तुम्हाला इथे टायपिंगची आवश्यकता असणार नाहीये मित्रांनो, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. जे उमेदवार ग्रॅज्युएट आहे आणि त्याने MSCIT उत्तीर्ण केलेला आहे, त्याच्याकडे MSCIT सर्टिफिकेट आहे, तो उमेदवार या लिपिक पदासाठी अर्ज करू शकतो. त्यानंतरचं दुसरं पद जे असणार आहे मित्रांनो शिपाई. यामध्ये एकूण भरावयाची पदे जी आहेत ती पदे आहेत 115 जागांसाठी शिपाई पदांसाठी 115 जागा असणार आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर त्याची वयोमर्यादा जी असणार आहे मित्रांनो, किमान 19 वर्ष व कमाल 28 वर्ष. म्हणजे तुम्ही 19 वर्ष प्लस पाहिजेत आणि 28 वर्षाच्या आतमध्ये तुमचं वय असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा, दिनांक 30/11/2025 अखेर. इथे पण 30 नोव्हेंबर पर्यंत ही तुमची वयोमर्यादा असणं गरजेचं आहे. बघा, शिपाई या पदासाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता काय असणार आहे. उमेदवार हा 12वी उत्तीर्ण, किमान 60% गुण अनिवार्य. म्हणजे तुम्ही 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तुम्हाला 12वी मध्ये 60% मार्क आवश्यक असणार आहेत. 60% पेक्षा जर तुम्ही
तुम्हाला कमी गुण असतील तर तुम्ही या पद भरतीसाठी फॉर्म भरू शकत नाहीत मित्रांनो. तुम्हाला 60% गुण हे असणं अनिवार्य दिलेलं आहे तिथं. तुम्ही 12वी मध्ये तुम्हाला 60% गुण जर असतील तर तुम्ही शिपाई या पदासाठी अर्ज करू शकता, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतरचं मित्रांनो आपलं तिसरं पद जे असणार आहे वाहन चालक ड्रायव्हर, यामध्ये एकूण भरावयाची जी पदे असणार आहेत 10 पदांसाठी ड्रायव्हर वाहन चालक साठी 10 जागा असणार आहेत. त्यामध्ये वयोमर्यादा जी असणार आहे, किमान वय जे असणार आहे 19 वर्ष व कमाल वय असणार आहे 28 वर्ष, म्हणजे 28 वर्षाच्या आतमध्ये तुमचं वय पाहिजे. त्यामध्ये वयोमर्यादा गणण्याचा जो दिनांक आहे तो आहे 30/11 म्हणजे 30 नोव्हेंबर 2025 अखेर. त्याच्या आतमध्ये तुमची वयोमर्यादा ही गणली जाणार आहे. यामध्ये बघा वाहन चालक ड्रायव्हर या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे. उमेदवार हा 12वी उत्तीर्ण, किमान 60% गुण अनिवार्य, तसेच LMV ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे, LMV लाईट मोटार व्हेकलचं लायसन्स तुमच्याकडे लागणार आहे मित्रांनो, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. उमेदवार 12वी उत्तीर्ण, 12वीला त्याला 60% गुण अनिवार्य आणि त्याच्याकडे LMV ड्रायव्हिंग लायसन्स जर असेल तरच वाहन चालक ड्रायव्हर या पदासाठी तो उमेदवार अर्ज करू शकतो, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. एकूण जागा ज्या आहेत त्या आहेत 375. ही पदभरती जी असणार आहे मित्रांनो लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडची, ही पदभरती एकूण 375 पदांकरिता होणार आहे. यामध्ये बघा वरील प्रमाणे रिक्त पदे भरण्याकरिता बँकेस निवड सूची तयार करायची आहे. याकरिता पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने हे बँकेचं जे संकेतस्थळ दिलेलं आहे, वेबसाईट दिलेली आहे, यावर अर्ज मागवण्यात येत आहेत. ह्या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. निवड सूची बँकेला तयार करायची आहे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला ऑनलाईन अर्ज ह्या संकेतस्थळावर अपलोड करायचा आहे. अर्ज तुम्हाला फॉर्म भरायचा आहे मित्रांनो, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर बघा संकेतस्थळावर नोंदणी करण्याचा जो दिनांक आहे, रजिस्ट्रेशन तुमचं जे करायचं आहे तुम्हाला 18/12/2025 दुपारी 4 वाजल्यापासून तुमचे हे रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्याला सुरुवात होणार आहे मित्रांनो. संकेतस्थळावर नोंदणी रजिस्ट्रेशन जे तुमचं आहे 18/12 म्हणजे आजपासूनच हे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे, झालेली आहे मित्रांनो. 4 वाजल्यापासून म्हणजे 4 वाजल्यापासून ही फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. त्यानंतर बघा संकेतस्थळावर परीक्षा शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरणे दिनांक व वेळ. बघा अर्ज जो आहे तुम्ही रजिस्ट्रेशन आजपासून करू शकता मित्रांनो 18 तारखेपासून. त्यानंतर बघा अर्ज जो आहे आणि तुमचा शुल्क जे आहे ते 23/12/2025 सकाळी 11 वाजल्यापासून ते 21/1/2026 सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत, म्हणजे 21 जानेवारी पर्यंत तुम्ही अर्ज भरू शकताय. 23 तारखेपासून 23 डिसेंबर ते 21 जानेवारी पर्यंत तुम्ही अर्ज आणि तुमचा ऑनलाईन शुल्काचा भरणा या संकेतस्थळावरती, मी तुम्हाला आता संकेतस्थळ सांगितलेलं आहे, या संकेतस्थळावरती तुम्हाला फॉर्म अर्ज भरायचा आहे मित्रांनो 23/12 ते 21/1 या कालावधीच्या आतमध्ये. त्यानंतर बघा ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा दिनांक जो आहे तो बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे बँकेचा जे संकेतस्थळ मी तुम्हाला वरती दिलेला आहे त्या संकेतस्थळावर ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा दिनांक हा ते देतील. त्यानंतर बघा ऑनलाईन परीक्षा दिनांक सुद्धा तुम्हाला बँकेच्या संकेतस्थळावर मिळणार आहे. त्यानंतर कागदपत्रे पडताळणी व मुलाखत दिनांक सुद्धा तुम्हाला बँकेच्या प्रसिद्ध संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर बघूयात मित्रांनो सूचना, यामध्ये अटी काय आहेत बघा. या पद भरतीसाठी ज्या महत्त्वाच्या अटी आहेत मी तुम्हाला सांगतो. यामध्ये पहिली जी अट आहे, लातूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणाऱ्या उमेदवारांकरिता 70% पदे सर्व रिक्त श्रेणीत राखीव आहेत. बघा ही अट जी आहे ती बघा, लातूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणाऱ्या उमेदवारांकरिता 70% पद हे सर्व रिक्त श्रेणीत राखीव आहेत. म्हणजे लातूर जिल्ह्यामधील जे उमेदवार असणार आहेत, जे कॅन्डिडेट लातूर जिल्ह्यामध्ये राहत आहेत, ते मूळ रहिवासी आहेत लातूर जिल्ह्यातले, त्यांच्याकरिता 70% पदे या पदभरतीमध्ये राखीव असणार आहेत मित्रांनो. आणि उर्वरित 30% पदे हे जिल्ह्याबाहेरील उमेदवारांकरिता खुली आहेत. म्हणजे जिल्ह्याबाहेरील जे उमेदवार आहेत त्यांच्याकरिता 30% पदच हे राखीव असणार आहेत. बाकी 70% पद हे मूळ रहिवासी लातूर जिल्ह्यातल्या उमेदवारांसाठी असणार आहेत, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर बघा लातूर जिल्ह्याबाहेरील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास जिल्ह्यातील पात्र उमेदवारांमधून सदर श्रेणीतील पदे भरती करण्यात येतील. म्हणजे लातूर जिल्ह्याच्या बाहेर जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांमधून उमेदवार जर त्यांना उपलब्ध झाला नाही तर ते लातूर जिल्ह्यामधीलच उमेदवारांमधून पात्र उमेदवाराला या श्रेणीत भरती करून घेणार आहेत, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर बघा उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल करताना मूळ रहिवासी प्रमाणपत्र, तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट, तुम्हाला अर्ज करताना डोमासाईल सर्टिफिकेट अपलोड करणं हे बंधनकारक राहणार आहे. तसेच उमेदवारांचा वैध मतदार क्रमांक नमूद करावा लागेल. बघा तुमचा वैध मतदार क्रमांक तुम्हाला नमूद करायचा आहे या पदभरतीमध्ये. बाकी पदभरतीमध्ये तुम्हाला मतदार क्रमांक मागत नाहीत मित्रांनो, परंतु या भरतीमध्ये वैध मतदार क्रमांक का मागत आहेत तर याचं कारण जे आहे
तर त्यांना मूळ रहिवासी सध्या स्थितीत तो रहिवासी कुठे राहतो यावर त्यांना 70% आरक्षण देण्यात आलेलं आहे या पदभरतीमुळे. त्यामुळे त्यांनी वैध मतदार क्रमांक हा नमूद करायला सांगितलेला आहे ऑनलाईन फॉर्म भरताना. त्यानंतरची जी अट आहे, उमेदवारांनी अपलोड केलेल्या अधिवास प्रमाणपत्राची छाननी कागदपत्रे पडताळणीच्या वेळी करण्यात येईल. तुम्ही जे अधिवास प्रमाणपत्र डोमासाईल सर्टिफिकेट जे तुम्ही अपलोड केलेलं आहे त्याची छाननी जी आहे कागदपत्र पडताळणीच्या वेळी करण्यात येणार आहे. त्यानंतर बघा, सर्व पदांसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज भरणे, प्रक्रिया व परीक्षा घेण्यात येईल. तुमची फॉर्म भरण्यापासून तर तुमच्या परीक्षेपर्यंत सर्व कामकाज हे ऑनलाईनच होणार आहे मित्रांनो. त्यानंतर बघा, सदर माहितीचे वेळोवेळी अवलोकन करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील. बघा, तुमचं जे ऍडमिट कार्ड असो, तुमची मुलाखत असो किंवा तुमचा परीक्षेचा दिनांक असो, याची वेळोवेळी माहिती जी आहे त्याचं अवलोकन करणे हे उमेदवारांची जबाबदारी असणार आहे. म्हणजे तुम्ही संकेतस्थळावर जाऊन ही माहिती घ्यायची आहे की तुमचं कोणत्या तारखेला पेपर आहे किंवा तुमची मुलाखत कुठल्या तारखेला असणार आहे. तुम्ही माहिती संकेतस्थळावर जाऊन स्वतः घ्यायची आहे, ही जबाबदारी तुमची असणार आहे सर्वस्व. त्यानंतर बघा, भरती प्रक्रियेबाबतची सविस्तर अद्ययावत माहिती जी आहे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. भरतीची सविस्तर अद्ययावत माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सदर माहितीचे वेळोवेळी अवलोकन करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील. बघा, यामध्ये सुद्धा भरतीची जी प्रक्रिया आहे या भरतीच्या प्रक्रियेची संपूर्ण माहिती संकेतस्थळावर देण्यात येणार आहे. या माहिती ही अवगत करण्याचं काम सर्वस्व उमेदवाराचं असणार आहे. त्यानंतर बघा, भरती संदर्भात माहिती घ्यावयाची असल्यास केवळ हा जो हेल्पलाईन क्रमांक आहे ह्या क्रमांकावर तुम्हाला संपर्क साधायचा आहे मित्रांनो. जर तुम्हाला भरती संदर्भात कुठलीही अडचण येत असेल किंवा तुम्हाला या भरतीची माहिती, एक्स्ट्रा माहिती जर तुम्हाला मिळवून घ्यायची असेल तर हा जो हेल्प डेस्क क्रमांक दिलेला आहे लातूर बँकेने, तर ह्या हेल्प डेस्क क्रमांकावरच तुम्हाला संपर्क करून माहिती, भरती संदर्भात माहिती घ्यायची आहे. अशा प्रकारे मित्रांनो, या पदभरतीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. अशाच नवनवीन पदभरतींच्या व्हिडिओच्या माहितीसाठी आताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. आणि या पदभरतीची ही जाहिरात आहे, या जाहिरातची संपूर्ण PDF जी असणार आहे हे आपलं टेलिग्राम चॅनल माझी नोकरी अपडेट्स या टेलिग्राम चॅनलवरती मी दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. या लिंकवरती जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि ही संपूर्ण जाहिरात पाहून घ्या. धन्यवाद.